बारामतीकरांना न्याय मिळाला पाहिजे. दादा हे आमच्या कुटुंबातली व्यक्ती आहे, हे कुटुंब आहे आमचं आणि आमच्या कुटुंबाला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. दादांचा हा घातपात आहे आणि हे घातपात आहे. जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी आता सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. आता पोलीस स्टेशन बाहेर, तालुका पोलीस स्टेशन बाहेर आज सकाळपासून जमा झालेले आहेत. अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले होते. अनेक मुद्दे मिळालाच पाहिजे. हे वादळापूर्वीची शांतता भंग पावलेली आहे. हे आता सरकारला गोडीत सांगून 2 दिवस कमी 1 महिना होत आलाय. सरकारला जर त्यांच्या पद्धतीनं जर काय करता येत नसल तर कुठं काय होईल आणि काय परिणाम होतील त्याला जबाबदार बारामतीकर राहणार नाहीत. आमच्या दादांनी आम्हाला जिथं शांत राहायचं तिथं शांत राहायला शिकवलंय आणि जर दादांची भाषा जर आरेरावीची कुणी भाषा जर केली आम्हाला न्याय मागताना तर आम्ही बारामतीकर गप बसणार नाही. बघितलं तर रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, ते बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे. आता नेमकं ते काय संबोधित करतायत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघू शकतो की रोहित पवार मुख्यमंत्रीचा राजीनामा झालाच पाहिजे. अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळाला नाही आतापर्यंत. गृहमंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. गृहमंत्रीचा राजीनामा झालाच पाहिजे. आतापर्यंत न्याय दिला नाहीये. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. बघितलं तर गृहमंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी करण्यात येते.